हे गाईज, तुम्ही माझा चेहरा बघून तुम्हाला कळेल की माझा मूड किती खराब झालेला होता आणि का चाललं होतं हे तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्कीच समजेल. हे गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माधुरीज मॅड लाईफ. आज होती हनुमान जयंती. सुसागरने सकाळी सकाळी मस्त देवाची पूजा करून घेतलेली होती. त्यानंतर मी आवरलं. मी आज मॉइश्चरायझर वापरलेलं होतं त्रिसूत्राचं, जे की चरक आयुर्वेदा यांनी मला दिलेलं होतं. त्यानंतर मॉइश्चरायझर नंतर मी सनस्क्रीन, थोडंसं ब्लशर, कॉम्पॅक्ट पावडर अँड हलकंसं हायलायटर लावलं. त्यानंतर थोडीशी लिपस्टिक आणि काजळ, दॅट्स इट. त्यानंतर आयब्रोज मी फक्त डायरेक्टली हातानेच करेक्ट केले. त्यानंतर हेअर सेट केले अँड हे मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केले होते ॲक्सेसरीजचे केस, खूप सुंदर. आणि इयरिंग्स तर मी युनिक फॅशनमधून घेतलेले आहेत. खूप छान कलेक्शन आहे त्यांच्याकडे. त्यानंतर सुंदर अशी रेडी झाले आणि आज होता गुरुवार, सो होता उपवास. वरईचा राईस बनवला होता, खाल्ला आणि वेस्पाची राईड करत मी गेले एमकेच ब्रायडल हाऊसवरती. त्यानंतर मस्त देवाची पूजा केली. आणखी थोडंसं काम होतं ते करून घेतलं. आणि आज मी यूट्यूबसाठी एक व्हिडिओ शूट करणार होते आणि त्याच्यासाठी मी अँगल चेक करत होते की कुठे माझ्या फेसवरती छान लाईट पडेल किंवा कुठून मी व्हिडिओ शूट केल्यानंतर चांगला दिसेल. त्याच्यासाठी मी फायनल केली प्लीज. आणि येस, हे सॉन्ग मला खूप जास्त आवडतं. सो सगळी तयारी झाली आणि येस, मी फायनली रेडी झाले. मस्त साडी घातली होती आणि मेकअप माझा स्टार्ट झाला होता. कॉन्टॅक्ट लेन्सेस मी घालणार तोपर्यंत माझ्या फोकस लाईटचं चार्जिंग संपलेलं होतं. मी रात्रभर लावली होती, तरी कसं संपलं नाही माहिती. आम्ही चार्जिंग लावलं बट खूप वेळ वाट बघितली पण चार्जिंग होतच नव्हतं, कारण त्याचा चार्जर आमच्याकडे नव्हता. आम्ही दुसरा जुगाड केला होता. तोपर्यंत कॉफी घेतली अँड अगेन ट्राय केल्यानंतर समजलं की चार्जिंग तर होत नाही आहे. सो चेंज केला आणि पल्लूला आज मी हेअर वॉश दिला. आणखी जसा हेअर वॉश झाला आणि आम्ही बाहेर जायचा प्लॅन केला त्यावेळेला ह्याचं चार्जिंग झालेलं होतं. मी पुन्हा ट्राय करणार होते तोपर्यंत माझी कॉन्टॅक्ट लेन्स पण तुटलेली होती, जी की माझ्याकडे एकच अवेलेबल होती. सो फायनली मी सगळं वाइंड अप केलं. बट माझा मूड खराब असतो तरी तो चांगला कसा करायचा आहे मला नक्कीच माहिती आहे. आणि आज होती हनुमान जयंती, सो आम्ही लवकरच वाइंड अप केलं आणि आम्ही गेलो होतो मंदिरामध्ये मस्त आशीर्वाद घेण्यासाठी. त्यानंतर गेलो, तिथे गेल्यानंतर नमस्कार केला, आशीर्वाद घेतला. खूप पॉझिटिव्ह वाईब्स होत्या, मस्त छान वाटलं. गरमागरम प्रसादसुद्धा तिथे खायला मिळाला, तो खाल्ला आणि रिटर्न यायला निघालो. बट वातावरण इतकं भयानक झालेलं होतं, तुफानी वादळ चालू होतं. दोघींना कसं वाटलं ऍडव्हेंचर वादळातून येताना? खूप डेंजर होतं. खूप छान आणि खूप डेंजर. म्हणजे डेंजर होतं पण आनंद, जोपर्यंत तो पत्रा पडल्यानंतर टेन्शन आल्यानंतर मग इथं चांगलं असल्यामुळे मग आलो आपण. मला खूप डेंजर लागलं. गाडी कशी आली तुझी? परतोय. लिटरली मातीमध्ये भरलं होतं सगळं केस आणि अंग आल्या आल्या मस्त आधी आंघोळ केली. आणि आज ना माहोल इतका छान झाला होता की रिडिंग करायचं मन झालं. तसं रिडिंग केली आहे आणि असा होता माझा स्पेशल डे. बाबा.